राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध मुद्दे सातत्याने चर्चेला येताना पाहायला मिळत आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सुद्धा राज्य पातळीवरती अनेक निर्णय सुद्धा घेतले जात आहे आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी सुद्धा आगामी काळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र असं असलं तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्याचा तिसरा आठवडा सध्या सुरू आहे। एकंदरीत 4 आठवड्यांचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, त्यातला तिसऱ्या आठवड्याचा हा शेवटचा दिवस आहे। यानंतर आपण पाहतोय की साधारणतः हा जो अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण जर पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये साधारणतः विविध मुद्दे सातत्याने चर्चेला येताना पाहायला मिळत होते। या सगळ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर सद्यस्थितीत अनेक विधेयक असतील किंवा अनेक निर्णय असतील की सध्या जे ते मांडले जाताना पाहायला मिळत आहे। अनेक कायदा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यावरती चर्चा होताना पाहायला मिळत आहे। आणि एक महत्वपूर्ण कायदा म्हणजे धर्मांतर विरोधातील कायदा, याची संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर सध्या सत्ताधारी असेल आणि विरोधक असतील याच्यामध्ये चर्चा होताना पाहायला मिळते। मात्र सत्ताधाऱ्यांकडून धर्मांतर विरोधी कायद्याला एकंदरीत मोठ्या प्रमाणात पाठबळ असेल ते दिलं जातंय। तसा निर्णय सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकंदरीत घेण्यात आला। त्यानंतर विधान भवनामध्ये सभेमध्ये सुद्धा त्या संदर्भातली चर्चा जी आहे ती करण्यात आली। मात्र सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर विरोधकांकडून साधारणतः धर्मांतर विरोधी हा जो कायदा साधारणतः पाहायला मिळत आहे त्याच्यावरती कुठेतरी आक्षेप नोंदवताना पाहायला मिळत आहे। नेमकं प्रकरण काय आहे, सध्या आपण पाहायला गेलं तर सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सध्या सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रासह देशात गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला धर्मांतराच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने महत्वाचा कायदा करण्याचं निश्चित जे ते केलेलं आहे। मागील आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली। आज हे विधेयक विधानसभेत सादर केले जाणार आहे। जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराला रोखण्यासाठी हे विधेयक असल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे। धर्म स्वातंत्र्य विधेयक असे नाव या विधेयकाला जे ते देण्यात आलेलं आहे। तरी मुळात हे विधेयक धर्मांतर बंदीसाठी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। या कायद्यामुळे काय होणार, यामध्ये शिक्षेची तरतूद काय होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। साधारणतः आपण पाहतोय की हा नेमका धर्म स्वातंत्र्य विधेयक काय आहे ते सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत, कारण साधारणतः विधानसभेमध्ये त्यावरती सातत्याने चर्चा होते, त्यामुळे तो कायदा नेमका काय तो जाणून घेऊया। त्यानुसार महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे शुक्रवार म्हणजे आज विधानसभेत मांडलं जाणार आहे। जबरदस्तीने आमिष किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर करणाऱ्या विरोधात महायुती सरकारनं हे विधेयक आणलं आहे। या विधेयकाच्या मसुद्याला मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी सुद्धा देण्यात आली होती। त्यानंतर आपण पाहतोय की या विधेयकावरती विरोधकांचं काय मत आहे हे सुद्धा आजच्या या चर्चेदरम्यान पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडलं जाईल। दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवलं जाणार आहे। राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊन हा कायदा राज्यात किंवा लागू होईल। राज्यात फसवणूक, बळजबरी, आमिष किंवा लग्नाच्या उद्देशाने केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आणल्याची सरकारची भूमिका पाहायला मिळत आहे। विशेषतः लव्ह जिहादच्या संदर्भात हा कायदा अत्यंत महत्वाचा ठरताना पाहायला मिळणार आहे। याशिवाय धर्मांतर बंदी चा कायदा हा याआधी भाजप शासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात लागू झाला आहे। राज्यात भाजप प्रणित महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये आता हे विधेयक आणले जात आहे। हे विधेयक तयार करण्यासाठी सरकारनं विशेष समिती स्थापन केली होती। या समितीनं विविध राज्यांमध्ये धर्मांतर बंदी कायद्याचा अभ्यास करून विधेयक तयार केले असल्याची माहिती सुद्धा सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये या कायद्याअंतर्गत शिक्षा नेमकी काय असणार आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यानुसार पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 14 फेब्रुवारी 2025 रोजी ही समिती स्थापन जी करण्यात आली होती। या कायद्यात कलम 14 मध्ये बेकायदेशीर धर्मांतरासाठी दोषी आढळलेल्या संस्थांवर बंदी व दंडाची तरतूद करण्यात आली आहे। कलम 9 मध्ये गुन्हे व त्यासाठीच्या शिक्षांची तरतूद आहे। कलम 9 मधील कलम 4 मध्ये दोषींना 7 वर्षांची कारावासाची शिक्षा व 5 लाख रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आल्याची सुद्धा माहिती सध्या पाहायला मिळते। दरम्यान हा धर्मांतर विरोधातील हा जो कायदा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे, मागील आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय जो तो घेण्यात आला, त्याला एकंदरीत पाहायला गेलं तर मंत्रिमंडळामध्ये मंजुरी देण्यात आली। त्यानंतर आज सभागृहामध्ये दोन्ही परिषदेमध्ये असेल, सभेत असेल, पटलावर ठेवलं जाणार आहे, त्यावरती चर्चा असेल, त्यानंतर एकमताने मान्य केल्यानंतर
हा विधेयक जे आहे ते राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये हे लागू केलं जाईल। या पार्श्वभूमीवरती जर पाहायला गेलं तर याआधी हा जो कायदा आहे हा भाजप प्रणित जे शासित राज्य आहेत, उत्तर प्रदेश असेल किंवा अनेक राज्य आहेत, त्यामध्ये हा कायदा जो आहे तो लागू झालेला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा कायदा लागू होणार का, मुळामध्ये याला विरोधक कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई।